स्वागत करते आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये। आज सकाळी सुरुवात खूप मस्त झाली, सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि आज हे सुट्टीचा दिवस म्हणून मला इतकं काही टेन्शन नव्हतं। आणि सकाळी उठल्यावर नाश्ता वगैरे करायचा, मुलांना सकाळीच भूक लागतात, त्यांना सकाळी शाळेत जायची सवय राहते आणि मग त्यांना कसं सकाळीच नाश्ता वगैरे लागतो आणि सकाळी उठलं की मग ते आवरासावरी करावं लागतं। आणि आपण जर आपला मोबाईल घेऊन बसलो ना तर यांचं म्हणणं राहतं की बाकीची घरातली कामं राहून जातात, म्हणून मग मी माझ्या व्हिडिओला आणि मोबाईलला थोडंसं साईडला ठेवते। आणि माझं काही टार्गेट राहतं, जेव्हाही माझे मिस्टर घराच्या बाहेर निघतात तर माझं कसं राहतं की माणूस बाहेर जायच्या आधीच ना जेवण वगैरे करून निघाला ना की बरं वाटतं जरासं, कारण मग दिवसभर त्यांना बाहेर जायचं राहतं, त्यांचा टायमिंग कसा फिक्स राहत नाही की घरी कधी वापस येतील। आणि डब्बा वगैरे घेऊन जायचं तर आमच्या घरी कामच नाही म्हणा की टिफिन सोबत न्यायचा, असं त्यांचं कोणतं काम नाही आहे। आणि म्हणजे ते एकदा बाहेर गेले की बाहेरच कोणत्या मीटिंग्स वगैरे असतात, कोणते माणसं वगैरे भेटायला येतात, असं काही त्यांचं काम राहतं त्याच्या रिलेटेड मार्केटिंगचं वगैरे। मग काय होतं, आपण जर स्वयंपाक नाही केला, आपल्याच गोष्टीमध्ये राहिलं व्यस्त, तर मग बाकीचं काम तिकडे पडून जातं। आणि म्हणून मग माझं टार्गेट नेहमी एकच ठरले राहत की ते जायच्या आधी घरातून जेवण करून गेले पाहिजे, म्हणून मग मी बाकीची कामं राहू देते, सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून घेते आणि आंघोळ झाल्याच्या नंतर स्वयंपाकाला लागते। आणि आमच्या घरात कसं फिक्स आहे आणि मला पण ती सवय पडलेली आहे की आधी आंघोळ वगैरे करायची आणि त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागायचं, म्हणजे असं आमचं ठरलेलंच आहे आधीपासून। आणि मग मी तशीच करते। आणि त्यांना कसं आंघोळ झाल्या जेवायला लागतं आणि तेव्हापर्यंत ते आंघोळ करत नाही आणि मग आंघोळ करून बसले की लगेच जेवायला द्यावं लागतं, म्हणून मग मी काय करते, सकाळी स्वयंपाक वगैरे करून घेते। आधी आज मी उडदाची डाळ, चपात्या असं काही स्वयंपाक करून घेतला, मग त्यांनी जेवण वगैरे केले, मुलांचे जेवण झाले, माझे नाश्ते झाले आणि जे ते त्यांच्या कामाला गेले। आणि त्याच्यानंतर मी माझ्या व्हिडिओला स्टार्ट केलं। चला म्हटलं आता व्हिडिओ, आज संडे पण आहे आणि आज भरपूर काम आहे, त्याच्यामध्ये मुलांचे कपडे वगैरे भरपूर धुवायचे राहतात, शाळेचे कपडे, ट्रॅक सूट आणि जो डेली ड्रेस राहतो, आणि घरचे पण भरपूर कपडे राहतात, सॉक्स, बूट किंवा टिफिन बॅग वगैरे घाण झालेली, असं भरपूर काही निघत राहतं। तर म्हटलं चला बाकीचे कामं पण करायचे आणि व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करायचा, तर व्हिडिओला मी स्टार्टिंग केली, तुम्ही कंटिन्यू करा। आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे। आपलं असं टार्गेट आहे की आपल्याला एका वर्षामध्ये 1000 तरी सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे आणि हे पण शक्य तुमच्यामुळेच आहे। जर तुम्ही सपोर्ट केला आणि सबस्क्राईब केला तरच हे शक्य आहे बरं का, पण तुम्ही सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला मात्र विसरू नका। आणि खरंच खूप मेहनत वगैरे करावी लागते। आला की 5 रुपये, गेला की 5 रुपये, कुठून द्यायचे पैसे, झाड लागलं इतके 5 रुपये द्यायला नाही माझ्याकडे। याला ना आलं की 5 रुपये, गेलं की 5 रुपये, याला सारखे पैसे लागतात आणि पैशाची गिनती खूप घेतात। माझ्या मम्मी पप्पानेच दिले तुला खाऊ खायला। हे बघा पोरग जेवण झालं, आता पेलत नाही, हो की नाही रे? आणि मी की नाही इकडे आरूला दूध वगैरे पाजवून जेवण वगैरे करून तिला झोपून दिलं आणि नंतरच काम आवरायला घेते। आणि अक्षूचं काय झालं, अक्षू गेली मंडीत तिच्या आजीसोबत, आणि तिची आजी बाबाही मंडीत दुकान आहे कांदे बटाटे वगैरे असं, मग ती मंडीत गेली सोबत। आणि रानाला तर माहिती आईस्क्रीम वगैरे काही खायचं होतं, मग माझ्याकडून पैसे घेऊन गेला। आता सध्या मग मी घरी एकटीच आहे, म्हटलं आवरून घेते पटकन। आवरून झाल्याच्या नंतर माणूस कसं मोकळं राहतं निवांत, मग कामं पण पटकन होऊन जातात आणि मग संध्याकाळी पुन्हा तयारीला वगैरे लागावं लागतं, स्वयंपाक करायचं राहतो, मुलांचा अभ्यास घ्यायचा राहतो, जो काही दिलेला राहतो, भरपूर अशी कामे निघतात बरं। राणा बघू ते, हे बघा राणा गेला होता आईस्क्रीम आणायला, स्वतःसाठी घेऊन आला आणि माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला। आणि इतक्यात माहिती का, आईस्क्रीम हा प्रकार मला जास्तच आवडतोय, थंडी सुरू आहे तरी पण मग आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय मला काही बरं वाटत नाही। आणि एक तो त्याच्यासाठी एक मी माझ्यासाठीच घेऊन येते। आरुदी झोपली आहे, अक्षुही नाही आहे, मग म्हटलं की आम्ही दोघंच जरा मज्जा करून घेऊ आणि मग असं आता आईस्क्रीम वगैरे एन्जॉय करतोय आणि बाकीची राहिलेली काम पण करतोय। खूप चांगली स्मूथी, याला स्मूथी वगैरे आवडती। आजी बाबांनी काय झालं, येताना पैसे दिले, यांचा प्रत्येक पैशांचा हिशोब राहतो बरं का, की आईने मला 100 दिले, बाबांनी मला 100 दिले, आणि ते सगळे पैसे खर्च होईपर्यंत, त्या सगळ्या पैशांना चुना लागेपर्यंत यांचं माझ्याकडून घेणंच राहतं। यांचे पैसे संपून पण जातात
तरी पण मात्र यांचं घेणं कसं सुरूच राहतं की माझे 10 बाकी आहे, माझे 50 बाकी आहे, माझे 20 बाकी आहे, हो की नाही, असं यांचं सुरू आहे. तरी ना गाईस हिने माझ्याकडून 20 रुपये खर्च केले, 25 रुपीज खर्च केले, ते ही मला वापस देणार आहे. आणि यांचं बरं राहतं, मम्मी तू माझ्या पैशाने आता आईस्क्रीम घेतली ना तर तू मला ते पैसे देशील नंतर, माझ्याकडे लावून ठेवून देतात. असं काही यांचं राहतं. त्यांचे पैसे प्रत्येक हिशोबात राहतात आणि माझे पैसे काही हिशोबात राहत नाही, माझ्याकडून घेऊन गेलेले. चला आता आईस्क्रीम एन्जॉय करतोय आणि राहिलेली माझी कामं वगैरे करतो. तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. त्याला स्वतःच खायचं राहतं आणि माझं पण खायचं राहतं शाईना. चला तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते आमच्या घरची. आम्ही दरवाजाच्या पाठीमागं वगैरे पाहिजे असतं काही लटकवायचं, दाखवतेच तुम्हाला. पण आमच्या इथं कसं पुढेच फ्रंटला आम्ही ना 3 असे खिळे ठोकून ठेवले आणि ते पण कशासाठी तुम्हाला दाखवतेच. हे बघा इकडे आहे एक वायफर, एक झाडू आणि एक पोछा लटकवायसाठी हे असे इकडे केलेले आहे. आणि म्हणजे हे दरवाजा झाडू वगैरे मग आम्ही तिकडेच लटकून ठेवतोय, म्हणजे ते तुटतात ना वगैरे असं खालून मुडपून जातात, तर मग तसं काही तिकडे सेटअप करून ठेवलेलं आहे आम्ही. आणि बाकीचा व्हिडिओ चला तुम्हाला सांगतेच मी आता काय झालं आज. आणि आज आहे संडे म्हणून भरपूर काम करायची राहतात. आणि असं वाटतं ना संडेच्या दिवशी काही सुट्ट्या वगैरे राहतात, संडेच्या दिवशी सुट्टी वगैरे काही राहत नाही. मुलांना राहते पण आपल्याला घरात भरपूर काम निघतात त्या दिवशी. आणि ज्या दिवशी स्कूलमध्ये जातात त्या दिवशी निवांत वेळ वगैरे राहतो आणि पटकन काम वगैरे आवडते. त्याच धाकाने केला स्कूलमध्ये जायचं आणि नंतर बाकीची रुटीन तुमच्याशी मी शेअर करतेच. आणि माहिती का काय झालं, आरू पण उठून बसलेली आहे. आता मी बोलतच होते तर तेवढ्यातच आरू पण उठली आणि दादा दादा करत बाहेर गेलेली. आता तिला पण बघते की ती नेमकी बाहेर करत आहे तर काय करत आहे. आरू ये इकडे ये, चल. हाय तू हाय गाईज कशी म्हणते म्हणून दाखव. हाय हाय आणि किस्सी देऊन दे, किस्सी दे छान दे तू. आणि डोळा कशी मारती मारून दाखव. डोळा मारायचं कसं शिकली आरू, तू कर दाखव. डोळा इकडे 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 कॅमेऱ्यात दाखव, यांना दाखव डोळा कशी मारते तू सांग. आजकाल आरू डोळा मारायचं पण शिकली, दोन्ही डोळे लावून घेते. आणि तिला शी वगैरे आली ना ती पण सांगता येते की मम्मा लागी. तिला शी आली की म्हणजे ती असं म्हणते की मम्मा लागी, मग आपण समजून घ्यायचं की हिला टॉयलेटला आली, हो की नाही ग. आणि कॅमेरा पुढं नुसतं स्टँड जरी लावलं असलं ना तरी पण मग तिचं काही सुरू राहतं, हाय. आपण जाते त्याच्या पुढे हाय हाय करत राहू. कशी करते तू. हा गाईज, आता गाईज नाही म्हणता येत, फक्त गा म्हणता येते तिला. काय म्हणता येत तू. आणि मग हिला टॉयलेट सीट दिली ना की बरोबर. आणि हिला लॅट्रिनचा टाइम आला ना जवळ मीच पाहिजे की मम्मा ये इथं बस बस. आणि बसल्याच्या नंतर असं डोकं टेकवती. हे बघा आता हिचं असं डोकं टेकवती ती इथं माझ्या मांडीवर. आणि मग अशी करून तिचे असं काही तिची टॉयलेट वगैरे ती करून घेते. झालं झाली आणि स्वतःच मस्त अशी बसून घेते आणि निवांत टॉयलेट करते. आणि हे जे सीट मी ऑर्डर केली होती ना पोटी सीट, खरंच खूप युजफुल आहे लहान मुलांसाठी आणि सेफ्टीसाठी. असं बसून पण निवांत एकदा घाण करत नाही, काही करत नाही मुलं. एकदम मस्त असं शांत बसून घेतात आणि टॉयलेट वगैरे पोटभर म्हणजे त्यांचं निवांत करून घेतात. ते काही टेन्शन राहत नाही ते घेतल्यामुळं. मस्त शांत बसून होऊन जातं. आणि तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्की घ्या लहान मुलांच्या सेफ्टीसाठी. आणि म्हणजे त्यांच्यासाठी खरंच छान आहे, त्यांना सवय लागते. इकडे तिकडे घाण करत नाही. आमची आरू जेव्हा 6-7 महिन्याची होती ना बसायला लागली तेव्हाच मग मी ते ऑर्डर केली होती. आणि आरू खरंच खूप मस्त बसती आणि खरंच युजफुल आहे, नक्की घ्या. झालं पिल्लू. आणि झाल्याच्या नंतर पण सांगते की धू मम्मा, आता धू. इकडे की नाही आरूची शी वगैरे झाली, सगळंच झालं समजा. मी तिला धुवून धावून आणि नंतर झोपेतून उठली आहे ना ती, त्याच्यामुळं कसं तिचं पोट पण रिकामं झालं आणि तिला खायला काहीतरी लागतं. कंजी वगैरे करत राहते मी, डाळ तांदळाची पातळ अशी शिऱ्या वागणी, नाही तर जेवण वगैरे असलं ते करतं. पण मग मी दिवाळीच्या सुट्ट्यात गेली होती ना मम्मीकडे, तेव्हा कुरोड्या, तांदळाची मड्डू चकली राहते ती आणि चिप्स वगैरे घेऊन आली होती. यापूर्वी पण मी घेऊन आली होती.
पण ते माझे सगळे संपले आणि यावेळेस आम्ही काहीच बनवलं नाही, कुरड्या नाही पापड. आमच्या साईडलाच घराचं बांधकाम सुरू होतं, त्याच्यामुळं आमच्या टेरेसवर सगळा घाण वगैरे कचरा वगैरे इकडे पडलेला राहायचं, मग काहीच बनवणं नाही झालं. आणि जेव्हा आपण उन्हाळ्यात करतोय ना तर खरंच खूप मस्त राहतं, खायला प्यायला चटरपटर काहीतरी वर्षभर लागतं आणि आपण केलंच पाहिजे. आणि मुलं वगैरे येतात म्हणून मम्मी काही करते, सगळं काही तिकडे बनवून ठेवत राहते आणि तिच्याकडे खाणारं कोणी नाही, फक्त दादा, मम्मी आणि पप्पा. ते करून करून सणाला किती करणार आहे, थोडंफार 10-15 सण आले समजा वर्षभरात, तर इतके काही तरणपूर खात नाही. आणि आमच्या सगळ्यांच्याच तब्येती म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे आणि इतकं हेल्दी फूड कधी आम्ही खात बसा. मग तरी पण मम्मीकडे जास्त राहतं आणि मी गेली होती तेव्हा तिला कुरड्या वगैरे करायला थोडीशी हेल्प केली ती. आणि मग ज्या काही होत्या तर मग मी येताना घेऊन आली, म्हटलं मुलांना वगैरे खायला लागतं. आणि यापूर्वी आणलं ना आमचं तर संपूनही गेलं. आणि मम्मी जे मड्डू चकली वगैरे करते ना ती मला खरंच फार आवडती. त्याच्यानंतर मस्त इकडे ऑइल वगैरे म्हणजे जिथची वस्तू तिथं काढून ठेवून दिली. आणि माझी सवय आहे तेल वगैरे ठेवून दिलं, नको म्हटलं उघडं ठेवायला. आणि आरूचं इकडे बनवताच खाणं सुरू होतं. नंतर घेऊन गेली आणि पुढं बसून मस्त राणा, मी आणि अक्षू आम्ही तिघांनीही इकडे एन्जॉय केलं चकल्या आणि हे. आणि माहिती का, मम्मीच्या हातचे चिप्स इतके मस्त व्हाईट आणि पांढरे आलेले आहे. यापूर्वी आम्ही केले होते ना, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी केले, मध्ये काही आम्ही चिप्स वगैरे केलेच नाही. पण माझे इतके लाल चटक होऊन गेले होते ना, काय सांगू तुम्हाला, जमलेच नव्हते. आणि मम्मीच्या हातचे इतके पांढरे शुभ्र आणि एकदम टेस्टी असे चिप्स आहे. मग आम्ही मस्त इकडे एन्जॉय करून घेतले. आणि चकली पण मम्मी खरंच खूप मस्त बनवते, तिला खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवता येतात. आणि आपली आई आहे तर आपण पण तिच्यापासूनच शिकलोय समजा, मी पण माझ्या आईपासूनच शिकले. पण मग काही कारणानिमित्त मी बनवलं नव्हतं तेव्हा आपल्या मुलांना खायला लागतं म्हणून हे सगळे काही पदार्थ मग मी इकडे बनवत राहते. तुम्ही बघू शकता किती मस्त व्हाईट आहे. आणि चकली पण येलो कलरची खरंच खूप टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. वाटलं तर एखाद्या वेळेस मी रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करा की नेमकं ते बनवतात तरी कसं बनवतात, खरंच खूप मस्त आहे. आणि इकडे राणा पण खायला आला होता, तिने पण नंबर लावून टाकला. मग इकडे आरू पण तिच्या हाताने इकडे खाणं सुरू होतं. आणि दुपारच्या वेळेला राणाचे पप्पा आले होते, मस्त छान इकडे पेरू घेऊन आले. पेरू एक नंबर, इतका मोठमोठ्याला पेरू होता ना, हातात पण मावत नव्हता, इतक्या मोठ्या साईजचा पेरू होता. म्हणजे 2 माणसं काही 3 माणसं पण त्याच्यात खाऊ शकतात. आपल्याला थोडी इतकी काही खायची हाऊस रात्री, इतके थोडी मोठाले पोट आहे, छोट्या साईजचा असला तरी बस होऊन जातो. पण पेरू मात्र खरंच खूप मस्त होते, ते कवरमध्ये राहतात ना तशा प्रकारचे हे पेरू घेऊन आले होते. मग आम्ही इकडे मस्त पेरू वगैरे खाऊन घेतले आणि मस्त छान असं एन्जॉय केलं. कारण संध्याकाळ झाली होती, ते जेमतेम आम्ही 5-6चा टायमिंग होता जेव्हा इकडे पेरू खात बसलो होतो. आणि नंतर मला स्वयंपाकालाही लागायचं होतं, मग इकडे पेरू वगैरे एन्जॉय केला. आणि आरूची मध्येच काही लुडबुड सुरू होती तिच्या आजीसोबत. आणि मुलांच्या छोट्या बॅग आहे. आरूकडे मस्त पिंक कलरची एक छोटीशी बॅग आहे जी मला फार आवडते, तुम्ही बघितली तर तुम्हाला आवडणार. आपली तर हौस नाही झाली पण मुलांची सगळी हौस होती. आणि त्यांच्याकडे मस्त छान वस्तू आहे. तिला पण अक्षूची बॅग असली ना की तिलाही बॅग हवी राहती आणि पाठीवर लटकवायला. मग आम्ही इकडे मस्त पेरू वगैरे खाऊन घेतले. आणि ती बघा मला बॅग मागत होती, तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतेच मी. इकडे की नाही आमचं पेरू वगैरे खाऊन झाला. आणि आरूची मध्येच काही किरकिर सुरू होती आणि तिचा लयच आवाज राहतो, तरी तिच्या पप्पाचं विचारणं सुरू होतं की काय झालं आरू. पण आरू काही कशाला सांग, आरूचं तिकडे रडणं सुरू होतं. आरू चल बॅग घे, जायचं आपल्याला, बॅग घे लटकून तुझी. बुक कुठे तुझे, बुक आण, बुक कुठे ठेवली, काय काही येड्यावानी लोडते. आरू बॅग घे रे तुझी. अरे बुक पाहिजे बेटा, ते कशाला टाकते, बुक कुठे तुझी. तेल कशाला पाहिजे आरू, तेल लावायचं का डोक्याला, लावलं मेकअप केला ना आता तुझा. बॅग घे, तू बॅग घे, स्कूलमध्ये जायचं आपल्याला, बॅग घे लटकून पटकन. घे बॅग घे. नको जा ना ग, स्कूलमध्ये किती छान दिसती. चॉकी आहे बॅगमध्ये, बॅग घे, बॅगमध्ये चॉकी आहे. किती छान आहे यारची बॅग, मला तर लई आवडते. बॅग दीदीने बघ बॅग कशाला पाहिजे, बॅग चैनी सिल्क नाही होती, पाय दप्तर पाडता पण चैनी त्या बॅग भारी आहेत ना. किधर जा रहा स्कूल में, बाहेर बाय करून दे पप्पाला, बाय करून दे. बाय किती भारी दिसत. बाय. या बॅगीला खूप महाग आहे.
बोलला. दीड हजार, 2,000. मम्मी माझ्याकडे दाखव. दिसत आहे त्याच्यात. जा. काय माहिती काय कारण होतं, पण आरूचं मात्र किरकिर करणं आणि रडणं सुरू होतं. एक तर तिला तब्येत वगैरे तिची बरी नाही, त्यामुळं पण ती किरकिर करते थोडीशी जास्त. आणि तिच्या तब्येतीला तरी दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो होतो, थोडंफार बरं वाटतं. आणि तरी पण तिला विकनेस पण आहे, त्याच्यामुळे थोडी चिडचिड करते. काय केलं आरू दीदीला? चावली तू? बस कर. कशाला चावली ग तू? तिचं सामान घेते आणि तिलाच हे करते. इतकी चावते का? येडा बाई. रात्र झाली ना महाशय, आताशी कुठले झाली का झोप? झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर लागली होती मी इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला वरण भात ठेचा आणि चपात्या वगैरे असा काही स्वयंपाक बनवून घ्यायचा होता. मी ते ठरवलं होतं की आज मला हेच बनवायचं होतं. ठरल्याच्या नंतर आपलं मॅनेजमेंट आपल्याला कळून जातं की आपल्याला नेमकं तेच बनवायचं आहे. नंतर मग मी ते बनवायला घेतलं. इकडे कुकर वगैरे लावून दिलं आणि इकडे टमाटे वगैरे घेतले मग मी ठेचा वगैरे करायला. आणि हा जो डब्बा दिसतोय ना, मम्मीने अक्षूसाठी घेतला होता. आता आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये गेलो ना, तेव्हा मम्मीने तिला दिला. चला म्हटलं तुमच्याशी शेअर करते आणि दाखवते. टिफिनचा बॉक्स, तिला स्टीलचे वगैरे टिफिन होते पण रानाला आणि तिला सेम पाहिजे होतं. मग मम्मीने घेऊन ठेवलं. मम्मी हौशीने तिच्यासाठी काही ना काही घेऊन ठेवत राहते. नंतर इकडे अक्षू काहीतरी बडबड सुरूच होती तिची माझ्या मागं राहतेच. आणि इकडे मी मस्त टमाटे वगैरे कट करून घेतले ठेचा करायला. आणि इकडे माझा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे रेडी झाला आणि रानाचं चाललं होतं की मम्मी काय भारी भात बनला, एकदम मस्त स्मूथ दिसत होता. आणि त्यानंतर इकडे आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त बसून संध्याकाळची जेवण वगैरे करून घेतली आणि अशा प्रकारे आपल्या दिवसाचा एंड केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.